श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. अक्षय तृतीयाला जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी नक्की खरेदी करा. अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व आहे. हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात शुभ काळ मानला जातो. या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ टाईम न बघता म्हणजे शुभ कार्य करू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न, घर करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कार्य सुरू करणे शुभ मानले जाते. या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते. परंतु जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी नक्की करू शकता. शास्त्रानुसार जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी केली तर किंवा तुम्ही जर खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता. यामुळे देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. तर अक्षय तृतीया कधी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर देवी लक्ष्मी आणि कुबेरजींचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात, पण यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? 19 तारखेला दुपारी 3:39 आहे. वार आहे रविवार. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते. अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे? अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप विशेष मानले जाते. याला युगदिती असेही म्हणले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचा पुत्र परशुराम यांचा जन्म झाला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपत्र दिले होते, ज्यामध्ये अन्न कधी संपत नव्हते आणि या पत्रापासून युधिष्ठिर गरजू लोकांना जेवण देत होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्रेतायुगाची ही सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच झाली होती. शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली होती. अनेक खास वैशिष्ट्यामुळे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो. अक्षय तृतीयेला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया. पहिली वस्तू म्हणजेच कापूस. अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही कोणतीही महाग वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती आणि संपत्तीत चांगली वाढ होते. दुसरी वस्तू म्हणजेच श्रीयंत्र. जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीया हा श्रीयंत्र घरात आणण्यासाठी अतिउत्तम दिवस आहे. या दिवशी विधींसह श्रीयंत्राची स्थापना करू शकता. तिसरी वस्तू म्हणजेच सेंदव मीठ. अक्षय तृतीयेला सेंदव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सेंदव मीठ हे भौतिक सुख सोयीचा स्वामी शुक्र, मानसिक शांततेचा कारक ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जातं. असं म्हटलं जातं की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्यानं संपत्तीत वाढ होते. या दिवशी सेंदव मीठ चुकूनही खाऊ नये. तो म्हणजे दक्षिणावर्ती शंख. अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकता. दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते. पाचवी वस्तू भांडे खरेदी करणे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करणे इतकेच मानले जाते. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीची भांडी किंवा दिवा घरी आणू शकता. असं केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचीही चांगली प्रगती होते. सहावी वस्तू म्हणजेच भांडी खरेदी करणे. अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करू शकता. असं केल्यानं संपत्तीत वाढ होते. सातवी वस्तू म्हणजेच तूप. हिंदू धर्मात तूप पवित्र मानलं जातं, कारण ते केवळ वाईट दूर करत नाही तर अनेक रोग, आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यास देखील मदत करतं. तुपाचा वापर पूजेमध्ये तसेच हवन इत्यादीमध्ये केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व गोष्टी शुद्ध होतात, नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरात सौभाग्य येते. जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद
राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदत करते. 8वी वस्तू म्हणजे एकाक्षी नारळ. अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि ते अर्पण करणे देखील तेवढंच शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. 9वी वस्तू म्हणजेच धान्य. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्य खरेदी करा. अक्षय तृतीयेला धान्य खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. अक्षयचा अर्थ असा आहे की जो कधीही क्षय पावत नाही, म्हणजे जो कधीही संपू शकत नाही. जर तुम्ही या दिवशी शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. 10वी वस्तू म्हणजेच तुळस. सनातन परंपरेत तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं. ज्या घरात तुळशीचं रूप असतं त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी आणि नारायण दोघांचाही आशीर्वाद राहतात असं मानलं जातं. अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेला तुमच्या घरी तुळशीचे रोप आणा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शमीचे रोप सोबत आणू शकता आणि ते तुमच्या घरात लावू शकता. 11वी वस्तू म्हणजेच कासवाची मूर्ती. अक्षय तृतीयेच्या दिवशी पारा किंवा स्फटिकापासून बनवलेला कासव घरी आणू शकता. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही याचीही खात्री होईल. ते ईशान्य कोपऱ्यात स्थापित करायचं आहे. 12वी वस्तू म्हणजेच डाळी. जर तुम्ही या दिवशी डाळी खरेदी केली तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी डाळीसोबत तांदूळ खरेदी करणं शुभ आहे, कारण ते तुमच्या आयुष्यात शुभेच्छा आणतं. ज्योतिषशास्त्रात असे मानलं जातं की तांदूळ हे सर्व नकारात्मक शक्तीचा नाश करण्यास मदत करते, म्हणूनच ते पूजेमध्ये देखील वापरले जाते. 13वी वस्तू म्हणजेच घर. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. ती कायमची वाढते आणि शुभेच्छा देते. ही तारीख कुटुंबासाठी समृद्धी आणते, म्हणून या दिवशी गृहप्रवेश करणे देखील शुभ आहे. नवीन घर खरेदी केल्यानंतर किंवा गृहप्रवेशानंतर सत्यनारायण कथा अवश्य करावी. या 13 वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकता. सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या 13 गोष्टी नक्कीच खरेदी करा आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढ होईल, संपत्तीत वाढ होईल. तर या गोष्टी नक्की खरेदी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.